हजारो कार्यकर्त्यांसह अंतरवालीमधून जरांगे मुंबईकडे रवाना। कार्यकर्त्यांच्या तुफान घोषणा। जरांगेंच्या डोळ्यामध्ये अश्रू। आता आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटत नाही। एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। आमरण उपोषण करतच मुंबईकडे कूच। मनोज जरांगेंचं वक्तव्य। 7 महिने दिले, आता आरपारची लढाई। जरांगेंचा एल्गार। 26 जानेवारीला मुंबईमध्ये जरांगे उपोषणाला बसणार। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आज ऑनलाईन बैठक घेणार। दुपारी 3 वाजता होणार बैठकीला सुरुवात। बैठकीकडे मराठा समाजाचं लक्ष। आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स। रोहित पवारांना 24 तारखेला चौकशीसाठी बोलावलं। काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोवरती ईडीची छापेमारी। किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स। कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये ईडीचं समन्स। 25 जानेवारीला चौकशीला बोलावलं। सोलापूर दौऱ्यावरती आलेल्या पंतप्रधान मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली। शरद पवारांचा मोदींवरती निशाणा। ईडीचा हत्यार म्हणून वापर होत असल्याचा पवारांचा आरोप। आज रामाची मूर्ती गर्भगृहामध्ये विराजमान होण्याची शक्यता। पूजेनंतर मंदिरामध्ये दर्शन बंद। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर 23 जानेवारीला सर्वसामान्यांसाठी राममंदिर खुलं होणार। एबीपी माझाचं राम संमेलन उत्साहामध्ये संपन्न। मशिदीचा कलंकित ढाचा पाडणं हेच अंतिम ध्येय होतं। फडणवीसांचं वक्तव्य। अनेक कारसेवकांनी मांडले थरारक अनुभव। अनुराधा पौडवाल यांच्यासह रामनामाचा सांगीतिक जप। राज्य सरकारच्या वतीनं 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा। शाळा, कॉलेजेस आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।